नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये आज आपण रव्याच्या पापड्या बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। रव्याच्या पापड्या बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। बारीक रवा 1 वाटी फुल भरून घेतलेला आहे। इथे पांढरे तीळ घेतले, पापड खार 1 चमचा आणि 1.5 छोटा चमचा मीठ घेतलेलं आहे साधं। पातेल्यात पाणी गरम झालेलं आहे, त्यातच बारीक रवा टाकून घेतलं। लागेल तेवढं पाणी त्यात टाकत राहायचं आणि ढवळत राहायचं 2 ते 3 मिनिटं। मीठ, पापड खार आणि पांढरे तीळ टाकून घेतले। बघू शकता या मिश्रणाला थोडं चिकटपणा येत आहे। याच पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे रव्याच्या पापड्यांचे। मिश्रण तयार आहे, आता एक पापड टाकून घेऊया। ते प्लास्टिक घेतलेलं आहे, त्याच्यावरच एक पातळ करून टाकून घेऊया सगळ्या पापड्या। तुम्ही बघू शकता रव्याच्या पापड्या पूर्ण प्लास्टिकवर घालून झालेल्या आहेत। या पद्धतीने छान पातळ पातळ घालायच्यात। 1 ते 2 दिवस पूर्ण सुकवून घ्यायच्यात त्या पापड्या। बघू शकते एक बाजू जरा व्यवस्थित सुकलेली आहे, पलटी मारून घेऊया। याच पद्धतीने हळूहळू सगळ्या पापड्या पलटी करून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता रव्याच्या पापड्या पूर्ण वाळवून झालेल्या आहेत। 1 वाटी रव्याच्या एवढ्या पूर्ण ताट भरून पापड्या तयार आहेत। तेल टाकलेलं आहे, त्यात एक पापडी तळून दाखवते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटते ते कमेंट मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर स्नेहल्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, धन्यवाद। त्याच्या पापड्या तयार आहेत, छान कुरकुरीत अशा।